महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र अजूनही अस्पष्ट आहे। दिल्लीमध्ये जागा वाटपाबाबत 2.5 तास चर्चा झाली। जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये 2 टप्प्यात चर्चा झाली। बैठकीनंतर शिंदे, फडणवीस, अजित पवार मुंबईमध्ये आता परतलेले आहेत। तर महायुतीची ही महत्त्वाची बैठक होती। खरं तर या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं आणि तिन्ही पक्षांमधल्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं लक्ष लागलेलं होतं। जागा वाटपाचं चित्र यामध्ये स्पष्ट होणार होतं, मात्र अजूनही जागा वाटपाचं चित्र अस्पष्ट आहे। जवळपास 2.5 तास जागा वाटपासाठी या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि महायुतीमध्ये 2 टप्प्यामध्ये ही जागा वाटपाबाबत चर्चा झाली। बैठकीनंतर शिंदे, फडणवीस, अजित पवार आता मुंबईमध्ये परतलेले आहेत। तर काल दिल्लीमध्ये या बैठकीत अंतिम चित्र स्पष्ट होणार होतं, मात्र अजूनही काही बैठकीमधून महत्त्वाची बातमी पुढे आलेली नाहीये। अजूनही चित्र अस्पष्ट आहे। महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र अजूनही अस्पष्ट आहे। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। राम, अत्यंत महत्त्वाची बैठक होती। संपूर्ण राज्याचं आणि तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं लक्ष होतं बैठकीकडे, मात्र चित्र अजूनही जागा वाटपाचं स्पष्ट नाही असं कळतंय। बिलकुल अद्याप ही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये। आणखीन एक राऊंड होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा हे तिन्ही पक्षाचे नेते चर्चेसाठी बसणार आहेत आणि त्यातून तोडगा निघणार आहे। बऱ्यापैकी काही जागा आहेत त्यावर तोडगा निघालेला आहे, परंतु काही जागा आहेत की ज्या अदलाबदली करायच्या आहेत, त्यावर हा पेच जो आहे तो कायम आहे। त्यामुळं आणखीन एकदा बसून त्या जागा ज्या आहेत त्या फायनलाइज होणार आहेत। त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये बऱ्यापैकी जागांची चर्चा झालेली आहे आणि त्या फायनलाइज पण झालेल्या आहेत, परंतु आणखी ज्या जागा उरलेल्या आहेत त्यावर आता नंतर ही बैठक होणार आहे। ठीक, राम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। तेव्हा 2 टप्प्यांमध्ये ही बैठक आहे। एक बैठकीचा टप्पा आता झालेला आहे। अनेक जागांबाबत नावं निश्चित झालेली आहेत, मात्र काही जागांबाबत अजूनही तिढा आहे महायुतीमध्ये आणि त्यासाठी पुन्हा एकदा बैठक होणार आहे। तेव्हा अंतिम चित्र हे दुसऱ्या बैठकीनंतर स्पष्ट होईल।